श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाणार आहे. ऑक्टोबर महिन्याची ही चतुर्थी वक्रतुंड संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. या चतुर्थीचे व्रत मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी ठेवले जाते. चतुर्थीच्या दिवशी गणेशाची आणि चंद्रदेवाची पूजाही केली जाते. पंचांगानुसार चतुर्थी तिथी 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:46 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 4:16 समाप्त होईल आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय जो आहे तो 7:35 होणार आहे. अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला वीर्यान योग तयार होत आहे. याशिवाय या दिवशी शिववास योगही असेल. धार्मिक मान्यतेनुसार या योगात शिव कैलासात वास्तव्य करतात. या योगात गणेशाची आराधना करणे अत्यंत शुभ मानले जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मसूरच्या डाळीचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्ती तर मिळणारच आहे, पण आपल्या आयुष्यामध्ये असणारे अडचणी, दोष, दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो. ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. येत्या 20 ऑक्टोबर रोजी वक्रतुंड संकष्टी चतुर्थी आहे. करवा चौथ व्रत देखील याच तारखेला पाळलं जाईल. करवा चौथच्या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी व्रत करतात. यालाच अखंड सौभाग्यवती व्रत असेही म्हणतात. भगवान शंकरासाठी करवा चौथचं व्रत माता पार्वतीने ठेवले होते असे म्हटले जाते. या दिवशी महिला चंद्र पाहून व्रत सोडतात. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि स्नान करायचे. स्नान केल्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प हा करायचा आहे आणि विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला एका तामणामध्ये घ्यायचं आहे. त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकतात. 11 पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप हा करायचं आहे आणि गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे. असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. त्यानंतर गणपती बाप्पांना पिवळं चंदन किंवा लाल चंदन लावावं, तसेच शेंदूर लावावा आणि गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदाचं फूल तसेच दुर्वा अर्पण करायचे. ही दुर्वा अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर किंवा हातावर ही जो दुर्वा अर्पण करायची. तसेच आपल्या मुलांकडनं सुद्धा आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना गणपती बाप्पांना दुर्वा आणि जास्वंदाचं फूल हे अर्पण करायला लावायचं. तसंच त्यांच्याकडनं आपल्याला गणपती बाप्पांच्या मंत्राचा जपसुद्धा 108 वेळा करायला लावायचं. आता तुमची मुलं खूप लहान आहेत, त्यांना 108 वेळा म्हणणं शक्य नसेल तर किमान 1 वेळा तरी तुम्हाला त्यांच्याकडनं ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप हा करून घ्यायचा आहे. तसेच तुमची मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व शीर्षमसुद्धा तुम्हाला म्हणून घ्यायचं आहे. ती लहान असतील तर तुम्ही म्हणा, त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे. ह्या सर्व सेवा गणपती बाप्पांच्या मुलांकडनं करून घेतल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळत असतं. तसंच त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकटसुद्धा येत नाही. त्याचबरोबर गणपती बाप्पांना आवर्जून आपल्याला मोदकाचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे किंवा तुम्ही तिळाचे लाडूसुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात. काहीही तुम्हाला नाही शक्य झालं तर गूळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य तरी तुम्हाला आवर्जून गणपती बाप्पांना दाखवायचं आहे.
तसेच या दिवशी आपल्याला वक्रतुंड संकष्टी चतुर्थीची व्रतकथासुद्धा पठन किंवा श्रवण करायची आहे आणि गणपती बाप्पांची आरतीसुद्धा करून घ्यायची आहे। संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला व्रत जे आहे ते सोडायचं आहे। अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे। आता हा उपाय आपण देवपूजा केल्यानंतर लगेचच करू शकतात किंवा अगदी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात। ह्या उपायाकरता आपल्याला एक वाटीभर मसूरची डाळ ही घ्यायची आहे। आता आपल्याला एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला एक गंध हे तयार करायचं आहे। आता एक मोठी आपल्याला स्टीलची प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला ह्या कुंकवापासून एक मोठा त्रिकोण हा तयार करून घ्यायचा आहे आणि ही जी वाटीभर आपण मसूरची डाळ घेतलेली आहे ती आपल्याला त्या त्रिकोणामध्ये बरोबर भरून घ्यायची आहे आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आणि तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत। तर आपल्याला 11 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे। जेव्हा आपण अथर्व शीर्षमचं पठण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा बसवायचं आहे, कारण त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ हा मिळणार आहे। 11 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला 1 वेळा फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे। फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेलं सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं। तसेच आपल्याला 11 वेळा गणपती स्तोत्राचं सुद्धा पठण हे करायचं आहे आणि 1 वेळा आपल्याला गणपती बाप्पांचं ऋणमुक्त स्तोत्राचं पठणसुद्धा करायचं आहे। ह्या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत। ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात। ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची। आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत किंवा तुमच्या जीवनामध्ये कर्ज झालं असेल तर त्या कर्जापासून मुक्ती मिळण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे। आता ही मसूरची डाळ जी आपण गणपती बाप्पांसमोर ठेवलेली आहे ती संपूर्ण दिवसभर, संपूर्ण रात्रभर आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायची आहे। आता दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी उठल्यानंतर स्नान करायची आहे आणि देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला ही प्लेट तिकडनं उचलायची आहे आणि ही मसूरची जी डाळ आहे ती आपल्याला घेऊन जायचं आहे गाईजवळ। आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यामध्ये किंवा गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे। गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे, तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ही मसूरची डाळ जी आहे ती गाईला खायला द्यायची। त्यामध्ये तुम्ही एखादा गुळाचा खडासुद्धा ठेवू शकतात। मसूरची डाळ खायला दिल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला गाईभोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्या। प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे। 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला आवर्जून गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे, कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं। त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गोमातेला आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत, विघ्न आहेत, संकट आहेत किंवा तुमची एखादी इच्छा असेल ती मनोभावे बोलायचे, कारण गाईच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो आणि ही गो सेवा केल्यामुळे आपल्यावर श्री हरी विष्णू माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांची भरभरून कृपाही होत असते। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।